तुम्हाला जर गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा करायचा असेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. मस्त झणझणीत तर्रीदार असा गावरान पद्धतीने हा चिकनचा रस्सा झटपट असा तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त असा लागतो. तर झटपट असा चिकनचा रस्सा तयार करण्यासाठी इथं मी पाऊण किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे. चिकनला आता आपण हळद मीठ लावून घेऊ. तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेले आहे. चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे. हळद आणि मीठ आता चिकनमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने चांगलं लावून घ्यायचं आहे. हळद मीठ लावून झाल्यानंतर हे चिकन आपण 10 मिनिटासाठी हळद मिठामध्ये असंच मुरत ठेवू. तोपर्यंत आपण चिकनच्या रश्श्यासाठी वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी इथं मी 2 मीडियम आकाराचे कांदे अशा पद्धतीने बघू शकताय अर्धवट असे चिरून घेतलेले आहेत. पूर्ण असे चिरायचे नाहीत. त्याचबरोबर थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. चिरलं तर अर्धी वाटी होईल इतपत हे सुकं खोबरं आहे. त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे, 8-10 लसूण पाकळ्या, एक दालचिनीचा तुकडा. दालचिनी नक्की घाला, मस्त अशी चिकनच्या रश्श्याला चव येते. अर्ध चक्री फूल, 1 चमचा जिरं, 1.5 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा धणं घेतलेला आहे. त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता कांदा आणि सुकं खोबरं मी गॅसवरती चांगलं खरपूस असं भाजून घेणार आहे. तर सगळ्यात पहिला पापडाची जाळी मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि या पद्धतीने बघू शकताय सुकं खोबरं बारीक गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं पटकन करपतं, त्यामुळं बारीक गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं. तर सुकं खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे. जास्त काळपट किंवा करपवायचं नाही. त्याचबरोबर आता आपण कांदेसुद्धा चांगले भाजून घेऊ. तर बारीक गॅसवरतीच कांदे आलटून पालटून चांगले भाजून घ्यायचे. आतपर्यंत ते चांगले शिजले जातात, जास्त काळपटसुद्धा करायचे नाहीत. तर बघू शकताय कांदासुद्धा मी चांगला भाजून घेतलेला आहे. तुम्ही चुलीमध्ये कांदा आणि सुकं खोबरं याच पद्धतीने चांगलं भाजून घेऊ शकता. आता वाटण तयार करायला घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणासाठी घेतलेलं सर्व साहित्य आपण काढून घेऊ. त्याचबरोबर यामध्ये भाजलेला कांदा आणि भाजलेलं सुकं खोबरं घालू. तर सुक्या खोबऱ्याचे सुद्धा बारीक असे काप करून घेतलेले आहेत, म्हणजे ते पटकन बारीक होतं. आता पाणी न घालता असंच आपण मिक्सरला फिरवून घेऊ. वाटणाचं साहित्य मिक्सरला थोडं फिरवून घेतल्यानंतर लागेल तसं थोडं पाणी घालून बारीक असं वाटण तयार करून घेऊ. वाटण तयार झालेलं आहे. आता चिकनचा रस्सा तयार करण्यासाठी कढईमध्ये 2 पळी मी तेल घेतलेलं आहे. तेल आता गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू. तर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ. कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेतल्यानंतर यामध्ये हळद मीठ लावलेलं चिकन घालू आणि चिकन चांगलं एक 4-5 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं. कोणतेही मसाले न घालता असंच चिकन चांगलं सुरुवातीला परतून घ्यायचं, चांगलं पाणी सुटे तोपर्यंत, म्हणजे चिकनचा रस्सा मस्त असा चवीला लागतो. तर एक 4 ते 5 मिनटं बघू शकताय चिकन मी चांगलं परतून घेतलेलं आहे. चिकनलासुद्धा त्याचं असं पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आता आपण लाल तिखट घालू. तर इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला 4 चमचे घेतलेला आहे. तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता. त्याचबरोबर 1 चमचा मी चिकन मसाला घातलेला आहे. आता लाल तिखट आणि चिकन मसाला चिकनसोबत चांगलं परतून घेऊ. बारीक गॅस करून मस्त असं लाल तिखट परतून घ्यायचं, म्हणजे कट मस्त येतो चिकनच्या रश्श्याला. तर चिकनसोबत लाल तिखट चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि वाटणसुद्धा चिकनसोबत चांगलं परतून घ्यायचं आहे. एक 4-5 मिनटं हे वाटण आपण परतून घेऊ, म्हणजे वाटणाचा कच्चा वास चिकनच्या रश्श्याला लागत नाही आणि वाटणसुद्धा चांगलं परतलं जातं चिकनसोबत. तर वाटण चांगलं चिकनसोबत परतून घेतलेलं आहे. यामध्ये आता गरम पाणी घालू. तर तुम्हाला जेवढा हा रस्सा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चवीनुसार थोडं मीठ मी अजून घातलेलं आहे. चिकनच्या रश्श्यामध्ये गरम पाणीच घाला, म्हणजे चिकनची चव आहे तशी राहते. हा रस्सा मी भाकरीसोबत आणि भातासोबत खायला बनवणार आहे, त्यामुळं जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असा केलेला आहे. आता चिकनच्या रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे. गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि चिकन चांगलं मऊसर असं शिजवून घेऊ. चिकन शिजायला 15 ते 20 मिनटं लागतात. अगदी झटपट असं चिकन तयार होतं. तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. अगदी झटपट असा हा चिकनचा रस्सा तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त असा लागतो.
गरम गरम भाकरी भातासोबत एक नंबर असा लागतो. तुम्हाला जर ही झणझणीत गावरान पद्धतीने चिकनच्या रश्श्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.